छत्रपती शिवाजी महाराज की महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। अपना भिड़ो बच्चू करो। अपना भिड़ो बच्चू करो। अपना भिड़ो बच्चू करो। असं उभं असं बॅनर दिसू दे, बॅनर दिसू दे। सरळ धरा लाईन मध्ये थांबा ना। अपना भिड़ो बच्चू करो। आमच्या मागण्या शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे। मिळालाच पाहिजे। दिव्यांगांची पेन्शन मिळालीच पाहिजे। दिव्यांगांना 6000 पेन्शन मिळालीच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळालीच पाहिजे। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे। प्रहार संघटनेचा विजय हो। प्रहार संघटनेचा विजय हो। आपला भिडू बच्चू करो। आपला भिडू बच्चू करो। आपला भिडू बच्चू करो। आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या पूर्ण करा। बोला की एक जण बोला। आज सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी आज महाराष्ट्रभर विद्यमान आमदार सत्तेतले आमदार यांच्या घरावर 12 वाजता मशाल पेटवून आंदोलन करण्यास सांगितले आहे। त्याची प्रवृत्ती म्हणून आज पलटण तालुक्यामध्ये आमदारांच्या घरावर मोर्चा काढत आहे। आमच्या मागण्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे। शेती आम्ही भाव मिळालाच पाहिजे आणि दिव्यांगांना 6000 पेन्शन मिळालीच पाहिजे। त्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित झालेलो आहे। अपना भिड़ो बच्चू करो। अपना भिड़ो बच्चू करो। आमच्या मागण्या मान्य करा। तुम्ही बोला ते जगतापाला बोला की। आज 11 एप्रिल महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे जनक सन्माननीय बच्चू कडू साहेबांच्या आदेशाने दिव्यांगांना 6000 पेन्शन तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव व शेतकऱ्यांची कर्जमाफी यासाठी आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत। विद्यमान आमदार यांच्या निवासस्थानाबाहेर पूर्ण महाराष्ट्रभर आज मशाल घेऊन आंदोलन करत आहोत। त्याचे एक पडसाद म्हणून फलटण तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वजण आज इथे जमलेलो आहोत। धन्यवाद। आज जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना फलटण तालुका या संयुक्त विद्यमाने आमचे आदरणीय आमचे नेते ओमप्रकाश भाऊ बच्चू कडू
यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनाची मुख्य पार्श्वभूमी अशी आहे की आत्ता जे सत्ताधारी सरकार आहे त्या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व आमदार लोकांनी, मंत्र्यांनी तसेच नेते मंडळींनी जे आश्वासित योजना किंवा आश्वासन पूर्ती करण्याचं योजलं होतं त्याची त्यांना विसर पडलेला आहे आणि त्यामधल्या प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव आणि तिसरा मुद्दा आहे दिव्यांग बांधवांना, बंधू भगिनींना जी पेन्शन दिली जाते त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यामध्ये इतर राज्याप्रमाणे वाढ करणे या अनुषंगानं या बोललेल्या मुद्द्यांचा, दिलेल्या आश्वासनाचा या सत्ताधारी लोकांना विसर पडलेला आहे की काय आणि त्यांना त्या विसर पडलेल्या अवस्थेतून जागं करण्यासाठी आज दिनांक 11/4/2025 रोजी राज्यभर प्रत्येक 288 मतदारसंघातील आमदारांच्या निवासस्थानावर माननीय बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जो लढा उभारलेला आहे, लढ्याचं स्वरूप असं आहे की आमचे दिव्यांग बांधव, पक्षाचे कार्यकर्ते या चौकामधून, शिवाजी चौकामधून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जातील, आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून महात्मा फुले चौकामध्ये जातील डेक्कन चौक मार्गे आणि महात्मा फुले चौकातून त्या महात्मा फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुल्यांना अभिवादन करून तिथून मालोजी पुतळा कोर्टापासून DED चौकापर्यंत आम्ही हा आंदोलनाचा मार्गक्रमण आहे। तरी या आंदोलनामध्ये कुणीही राजकीय इतर कोणत्याही पक्षाच्या नेते मंडळींना आमच्याकडून, दिव्यांग बांधवांकडून कोणतीही चूकभूल होणार नाही, अर्वाच्य वगैरे बोललं जाणार नाही याची दक्षता आम्ही पदाधिकारी लोक घेत आहोत। त्याचबरोबर या ज्या पुकारलेल्या आंदोलनाचं मार्गक्रमण आहे त्याची सुरुवात आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही करत आहोत। धन्यवाद। घोषणा शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय भवानी। अपना भिडो बच्चू कडू, अपना भिडो बच्चू कडू। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अपना भिडो बच्चू कडू। एका साईडला चालत नाही गाड्यात बसा की
अपना बिडो अपना बिडो अपना बिडो दिव्यांगांना 6,000 पेन्शन झालीच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा करायलाच पाहिजे. अपना बिडू बच्चू कडू अपना बिडू बच्चू कडू महासंघटनेचा विजय असो. महाजन पक्ष संघटनेचा विजय असो. अपना बिडू बच्चू कडू 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 प्रहार संघटनेचा विजय असो. प्रहार संघटनेचा विजय असो. प्रहार संघटनेचा विजय असो. दिव्यांगाची पेन्शन झालीच पाहिजे. दिव्यांगाची पेन्शन वाढलीच पाहिजे. दिव्यांगाची पेन्शन वाढलीच पाहिजे. प्राण संघटनेचा प्राण संघटनेचा अपना बिडो अपना बिडो अपंगांची पेन्शन 6,000 पेन्शन अपना बिडो अपना बिडो अपना बिडो अपना बिडो अपना बिडो प्राण संघटनेचा प्राण संघटनेचा आम्ही अर्ज दिसता ना, आमचं म्हणणं आहे ना. कुणाची आम्ही तुम्हाला मान्यता द्या म्हणून आम्ही. काय तुमच्या मागण्या आहेत शासनाकडे? शासनाकडे आमच्या मागण्या ह्याच आहेत की शासनानं सरकार स्थापन करण्यापूर्वी जी त्यांनी घोषणा दिल्या त्या घोषणेचा विसर सरकारला पडला आहे.
शासनानं अपंगाची पेन्शन 6,000 करायची होती, पण 6,000 पेन्शन झाली नाही. महिलांचा जो पेन्शन आहे, महिलांना जे 1,500 रुपये देतात ते आता 2,100 रुपये केले त्यांनी, एक 6 महिन्यात केलं. आणि अपंग बांधव 72 वर्ष झालं, 72 वर्षात अपंगांना पेन्शन फक्त आता 1,500 रुपये झाली आहे. असं का भावा? दुसरा मुद्दा असा की अपंगांना कुठल्या योजना तळागाळापर्यंत मिळाल्या त्या. तिसरा मुद्दा, अपंगाचं घरकुल इथं 1,10,000 रुपये आणि सिटीमध्ये 3.5 लाख रुपये. असला कसला फरक? सिटीमध्ये देखील माणसं राहते ती आणि ग्रामीण भागामध्ये माणसं राहते ती, एवढा कसा बदल? तिसरा मुद्दा, सरकारनं जाहीर सभेत सांगितलं होतं शेतबारा कोरा कोरा कोरा. शेतबाराचा कोरा कोरा अजून झालेला नाही. त्या सरकारला विसर पडली विसर आता त्याच्या लक्षात यावं सरकारच्या, म्हणून आम्ही आता हे आंदोलन केलेलं आहे. आमच्या एवढ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, नाहीतर येणारी भविष्यात आम्ही विदाऊट कुणाला आम्ही परमिशन बी घेणार नाही, काहीच नाही. डायरेक्ट जाहीरपणे सांगतो आत्ता आंदोलन अचानक करणार. बच्चू भाऊंनी रात्रीच्या 12 वाजता राज्यपालावरती केलं आंदोलन आणि त्याच पद्धती त्या स्टाईलने आम्ही इथं आंदोलन करणार रात्रीच्या 12 वाजता. आता आपण पाहतोय खूप उशीर झाला आहे, 8:30 वाजले. एवढा उशीर असताना तुम्ही आता निकुंजला भेटण्यासाठी आलो इथं? आमदार साहेबांना भेटायला येतो आम्ही. आमदार साहेबांचा निधी जो आहे 5% दिव्यांग बांधवने आजपर्यंत कोणी वाटला नाही आणि इथून पुढे वाटावं यासाठी सांगितलंय. ह्या सरकारनं देखील आमदारांना तो निधी देताय कशाला? जे वाटत नाहीत आमदार त्यांना देताय कशाला तुम्ही 5% निधी? गेली 35 वर्ष झाले. जो आमचा 2016चा कायदा निघालाय, आमदारांनी 5% निधी वाटला पाहिजे. का वाटला नाही त्यांनी? अजून वाटला पाहिजे ना त्यांनी 5%. आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही त्यांनी. आमदार भेटले होते की तुम्हाला? 4-5 वेळा त्यांना निवेदन देऊन कंटाळा आला आम्हाला. अजून किती देते त्यांना? आता केराची तुपरी केली आमच्या त्या निवेदनाची, देऊन कंटाळा आला आम्हाला. तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाला तर तुमची पुढची मागणी काय असेल? आंदोलन आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या ना तर आमदारांच्या घराला घेरावर टाकणार आम्ही. ती बी रात्रीच्या 12 वाजता टाकणार मग, आणि ते बी न सांगता कोणाला. अजून काय म्हणणं आहे? शेतकऱ्याचं कर्ज माफ कसल्या परिस्थितीत माफ झालंच पाहिजे. शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा झालाच पाहिजे, एवढीच मोठी मागणी आमची. अपंग बांधवांच्या तुमच्या काय मागणी आहेत? अपंग बांधवांची सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे आमची पेन्शन 6,000 झाली पाहिजे. घरकुल प्रत्येकाला मिळालं पाहिजे. विनाट घरकुल योजना पाहिजे. विनाट घरकुल येणार, ज्याला जागा नाही त्याला देखील घरकुल बांधून दिलं पाहिजे शासनानं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मोठ्यानं बोला. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सरकारने विधानसभेपूर्वी त्यांच्या जाहीरनामा जाहीर केला, तर आता तुम्ही म्हणता की शेतकऱ्याचं कर्जमाफ करायला सरकारची अशी परिस्थिती नाही आहे, सरकारच्या तिजोरीवर तुटवडा आहे. जर यापूर्वी पण तुम्ही सत्तेत होता, जर तुम्हाला माहीत होतं की आपल्या तिजोरीवर तुटवडा आहे आणि भविष्यात आपण जर निवडून आलो तर आपण हा जाहीरनामा घोषित करतोय, जर तुमच्याकडं तुमच्या तिजोरीत पैसाच नव्हता तर तुम्ही कोणत्या बेसवर शेतकऱ्याची कर्जमाफी करू ही जाहीरनाम्यात त्यांनी घोषणा केली. जर तुमच्याच्याने जाहीरनामा केलेला पूर्ण होत नसेल तर तुम्हाला जाहीरनामा देण्याची सुद्धा कोणतेही स्वातंत्र्य नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये जर जाहीरनामा तुम्ही दिला तर तो 5 वर्षात पूर्णच करावा लागतो, अन्यथा तेथील जनता लोकप्रतिनिधीला रस्त्यावर फिरून देत नाही. आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या देशातील लोक एवढी वेडीत की ते राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन किंवा त्यांच्या प्रेमापोटी म्हणता येईल त्यांच्या मागे फिरणारे आपले लोक आहेत. त्यांना अर्थव्यवस्थेचं किंवा देशाचं राज्याचं काहीही पडलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की आता सरांनी म्हणलं की लाडकी बहिणीला 6 महिन्यात 2100 रुपये केले. लाडक्या बहिणींना दिलं त्याबद्दल आमचं दुमत नाही, आम्ही त्याचं स्वागतच करतोय. पण दिव्यांग हा त्याच्याकडे कोणताही आर्थिक पाठबळ नसताना तो याच्यापूर्वी 300 रुपये पेन्शन होती. बच्चू कडू साहेबांच्या प्रयत्नाने आज ते आम्हाला 1,500 रुपये मिळते. पण मागील 15 दिवसापूर्वी लोकसभा सदस्यांची पेन्शन वाढ झाली, त्याला कोणताही ठराव मंजूर करायला काही अडचण आली नाही. तर दिव्यांगाची पेन्शन वाढ करण्यासाठी गेले 5 वर्षापासून किंवा गेली 75 वर्ष झाले आपण लढतोय. दिव्यांग आपण म्हणतो की आपला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेत, पण मी तर असं म्हणतो की अजून माझा दिव्यांग
माझा शेतकरी हा पारतंत्र्यात आहे. 350 वर्षापूर्वी इंग्रजांनी राज्य केलं, पण आता सध्या देश स्वतंत्र होऊन सुद्धा हे राजकीय पुढारी यांच्या पारतंत्र्यामध्ये आपण आहोत. आपण स्वतंत्र झालेलो नाही. राजकीय पुढारी आपल्याला स्वतंत्र होऊनही देणार नाहीत. तर आमच्या एवढ्याच मागण्या आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून की दिव्यांगांना पेन्शन ही 6,000 झालीच पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी तर झालीच पाहिजे. अन्यथा दिव्यांगाच्या प्रश्नांबरोबर शेतकरी हा तेवढाच महत्त्वाचा आहे. जर कर्जमाफी केली नाही तर बच्चूभाऊंच्या पुढील आदेशानंतर कोणताही दिव्यांग बांधव शांत बसणार नाही. पूर्ण महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा कोणत्याही लोकप्रतिनिधीला, विधानसभा सदस्यांना किंवा लोकसभेच्या सदस्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही. हे प्रहार संघटनेच्या वतीनं मी आज अल्टिमेट देतोय. तुम्हाला एक प्रश्न आहे. आता महायुतीचं सरकार आहे आणि महायुती सरकार असताना तुम्ही आता मोर्चा पण घेऊन आलाय. नक्की आता तुम्ही कोणाला भेटायचं झाला आणि तुमच्या मागणी कोणाकडे आहेत? कुठल्या नेत्याकडे तुम्ही चालला भेटा? आमच्या मागण्या ह्या विद्यमान आमदारांकडे आहेत आणि सरकार महाराष्ट्र सरकारकडे आहे. आम्ही फलटण तालुक्याच्या वतीने सध्या फलटणला सत्तेत विद्यमान आमदार 2 आहेत. हे फलटण तालुक्याचं एका अर्थाने एक चांगलं पण आहे आणि एका अर्थाने दुर्दैव पण आहे. जर 2 आमदार असून सुद्धा जर तालुक्यातल्या सर्वसामान्य व्यक्तींना, दिव्यांगांना, शेतकऱ्यांना, विधवा भगिनींना जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतंही नाही. हे आंदोलन राजकीय आहे का फक्त अपंगांच्याच प्रश्नासाठी आहे? नाही, हे आंदोलन हे राजकीय नसून दिव्यांग, विधवा, शेतकरी, निराधार, शेतमजूर व सामान्य लोकांसाठीचे आहे. ह्या मागण्या व्यतिरिक्त अजून तुमच्या कुठल्या आणखी मागण्या आहेत का? नाही, सध्या तरी आता ह्या 3च मागण्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या. अशा बोलायला गेलं तर दिव्यांगाच्या विविध मागण्या आहेत. जर आपल्याला दिव्यांगाच्या मागण्यांवरती बोलायचं म्हणलं तर वेळ आल्यानंतर आपण बोलूया. देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिव्यांगांसाठी रोजगार निर्मिती असं एक धोरण जाहीर करण्याचं सांगितलेलं आहे. त्या बाबतीत काय सांगाल? नाही, रोजगार जाहीर केलं, काय केलं ते फक्त कागदोपत्री असते. दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, दिव्यांग मंत्रालयाची पदभरती करू म्हणून सांगितलं होतं. दिव्यांग मंत्रालयात फक्त सचिवाची नेमणूक केलेली. याच्यापूर्वी बच्चूभाऊ कडू साहेब अध्यक्ष होते, पण अध्यक्ष असून काय उपयोग आहे जर त्याला निधीच मिळत नसेल. आणि आता तुम्ही रोजगार निर्मितीचं बोलताय. रोजगार निर्मितीसाठी तुम्ही आदेश काढा, काय करा, पण जर बँका जर आम्हाला कर्ज देत नसतील, लोन देत नसतील तर दिव्यांगाला तुम्ही म्हणता दिव्यांगाला आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू. बँकेत कर्ज मागायला गेलं तर ते म्हणतात तुम्ही कोणत्या बेसवर कर्ज फेडणार. आता हे दिव्यांग बांधव कुठल्या ह्याच तालुक्यातले आहेत काय? बाहेरचे पण काय? फलटण तालुका. महिला पण किती आहेत तुमच्यावर आता? राहुल शेठ महिलांच्या अडचणी. विषय आमचा असा आहे, बोला. विषय आमचा असा आहे की आम्हाला विधवा परित्यक्ता महिलांना, श्रावणबाळ योजनेच्या महिलांना 5-5 महिने पेन्शन मिळत नाही आणि ती पण 1,500, कुणाला 1,200, कुणाला 1,100 अशीच मिळते. 3-3, 4-4 महिन्याने अशी मिळते. अजून काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की 6,000 ह्याच दिव्यांगांबरोबर आम्हाला पण व्हावेत, एवढीच विचार. ठीक. सर्व दिव्यांग बांधवांचे, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर शेतकरी, मजूर आणि त्याचबरोबर वंचित असलेले सर्व वेळात वेळ काढून तुम्ही इथं हजर राहिला. प्रथमतः तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रहार संघटनेच्या एका शब्दाला जागा राहिला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार करतो. अशीच एकजूट दाखवा आणि त्यामुळं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होणार हे तुम्हाला मी 100% लिहून देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटित झालो, पण संघर्ष करा मागं पडलो. आम्ही शिकलो, संघटित झालो, पण संघर्ष करा आम्ही मागं पडलो. संघर्ष करा का मागं पडला त्याची कारणं एक आहेत, कारणं अनेक आहेत, कुणाचे अनेक प्रश्न आहेत. ते अनेक प्रश्न आपल्याला मांडता येत नाही. संविधानावरती हा भारत देश चाललाय, संविधानावरती भारत देश चाललाय. आपला राईट्स ऑफ काय आहे, सर्वसामान्य माणसाला किती पावर आहे हे तुम्हाला अजून माहिती.
प्रत्येकाला बोलायचं स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपापले प्रश्न मांडायचा अधिकार आहे, पण आपण मांडू शकत नाही. आपण मांडू शकत नाही. भेटतो आपण, मी कसं बोलू, मी ह्यांना कसं बोलू, मी अधिकाऱ्यांना कसं बोलू, सरकारवर टीका मी का करू टीका. हे प्यायचं आपल्याला कितीतरी वर्षापूर्वी सांगितलं होतं. आपल्याला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो शिक्षण घेतो तो गुरुलिया रसवा राहणार नाही, डरकाळीच फोडणार. जो शिक्षण घेतो तो डरकाळीच फोडणार. या ठिकाणी प्रहार संघटनेचे सर्वस्वा माननीय बच्चूभाऊ कडू यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं की 11 तारखेला रात्री 8 वाजता आमदार भवनवरती आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्यांनी वरच, बरोबर नाही. त्याच धर्तीवरती 8 तारखेला आपण इथं बहुसंख्येने हजर राहिलो. आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या कोणत्या आहेत? त्या दिव्यांग बांधवांच्या मागण्या कोणत्या असणार, विधवा भगिनीच्या मागण्या कोणत्या असणार, शेतकऱ्याच्या मागण्या कोणत्या असणार, आणि एखादा मजूर, एक तरुण वर्ग आहे त्याच्या मागण्या कोणत्या असणार. या सगळ्या मागण्या आज मांडायच्या तिथं. दिव्यांग मांडून काय बघणार आहे? पेन्शन आपली 6000 झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाची म्हणजे पेन्शन मंजूर झाली पाहिजे. विधवा महिलांची बी पेन्शन मंजूर झाली पाहिजे. घरकुल योजना प्रत्येकाला मिळालं पाहिजे. घरकुल तर माझ्या मते प्रत्येक दिव्यांग बांधवाला घरकुल मिळालं पाहिजे. घरकुल का मिळत नाही या प्रश्नावरती आपण आक्रमक झालं पाहिजे. इथंच नाही, तालुक्याच्या ठिकाणीच नाही, गावागावामध्ये ग्रामपंचायतमध्ये आक्रमक झालं पाहिजे. माझा अर्ज का भरून घेत नाही, त्या ग्रामसेवकाला विचारलं पाहिजे. माझी घरकुल मिळालंच पाहिजे. तो कुठलाही असू दे प्रशासकीय अधिकारी, तो स्वतःच्या खिशातली योजना देत नाही. योजना ह्या वरती झालेल्या असतात, त्या फक्त रन करतात. तिसरा प्रश्न असा, शेतकरी बांधवांना आता कितीतरी हाल अपेक्षा करत असतात. शेतकरी बांधवाला त्याच्या शेतीला हमीभाव नाही, ऊन वारा पाऊस पासून शेतकरी हा अतिशय इतक्या. प्रथमतः मी तुम्हाला हे सांगतो, प्रथम शेतकरी हा पहिला वर्ग होता, दुसरा वर्ग हा होता नोकरी होता, आणि तिसरा हा व्यापार होता. आता उलट झाले, व्यापारी पहिला, नोकरी दुसरा, आणि शेतकरी तिसरा. सर्वांना पोशिंदा कोण असतो? शेतकरी. त्याला प्रथम स्थान दिलं पाहिजे शेतकऱ्याला. द्वितीय स्थान जे आहे ते मिळायला पाहिजे नोकरदाराला, आणि तिसरं स्थान ते दिलं पाहिजे. हे लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त व्यापारी वर्ग. मी एवढा आक्रमक का बोलतो, त्याच्या पाठीमागची कारणे. ह्या सरकारनं आपल्याला जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं. जाहीरनामा तुम्ही वाचा. भर सभेमध्ये सांगितलं होतं शेतकऱ्याचे कर्ज आम्ही माफ करू, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू. हे सरकारला विसर पडले. लाडक्या बहिणीला 1500 रुपये निवडणूक व्हायच्या अगोदर 1500 रुपये जाहीर केलं. 3 महिन्याचा ऍडव्हान्स दिलता. 6 महिने झाले की 2100 रुपये गेले. दिव्यांग बांधव 72 वर्ष झालं त्याला पेन्शन वाढली नाही 1500 रुपयामध्ये. दिव्यांगाविषयी प्रश्न मांडणारा कोण असेल महाराष्ट्रामध्ये? 288 आमदारापैकी एकच आमदार असेल तर माननीय आमदार बच्चूभाऊ कडू. बच्चूभाऊना सभागृह, बच्चूभाऊ दिव्यांग, मतिमंद असू दे, निराधार असू दे, शेतकरी असू दे, सर्व प्रश्नावरती आवाज उठवणारा जर असेल कोण नेता तर आमदार बच्चूभाऊ कडू. आमदार बच्चूभाऊ कडू म्हणून तर आपल्याला आता लक्षात ठेवायचं, दिव्यांगाला पेन्शन मिळते. दिव्यांगाला वेगवेगळी संघटना, 2016चा कायदा आहे, 32 शासन निर्णय केलेत. किती? 32 शासन निर्णय केले. त्यातले किती निर्णय तळागाळापर्यंत पोहोचले याचा विचार पडलाय शासनाला. 32 शासन निर्णय 2016 साली मंजूर केलेत. त्यातल्या किती तळागाळापर्यंत मिळालेत अपंग बांधवांना? तुम्ही विचार करा. एकासाठी आपल्याला एवढं भांडण्यात लागत असेल तर या 32 निर्णयासाठी किती भांडावं लागेल आपल्याला? हे सरकारी नोकरदार का झोपा करतात का? दिलेला वरचा आदेश का पाळत नाहीत? हे सगळे सरकारी नोकरदार हे ताटाखालची मांजरं आहे. ती ताटाखालची मांजरं वर्ण हुकुमाला की ऐक, यस सर, नो सर. अरे काय करतो? आम्ही बनवला तुला, आम्ही पैसे देतो, तुझा पगार जनतेने जातो, पगार आम्ही देतो. रुबाब त्यांचा, आमचं ऐकायचं. तुम्ही हे तोंडपोडा आमचं ऐकायचं, नाहीतर सोडणार नाही. मी प्रहार संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष अजिबात सोडणार नाही. दिव्यांगाला 6000 पेन्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रहार संघटनेचा
आभार. 2 मिनिटात लय नका विषय आहे. आदरणीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू भाऊ यांच्या राज्यस्तरीय जे राज्यभर 288 आमदारांच्या घरासमोर जे मोर्चाचं आंदोलन पुकारलेलं आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याचा मूळ विषय होता जे बच्चूभाऊ 21 मार्च 2025 ते 23 मार्च 2025 अन्नत्याग आंदोलन जे बच्चूभाऊंनी केलं होतं रायगडावरती. तर त्यातील शासनानं मागच्या आश्वासित केल्याप्रमाणे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एकूण मागण्या होत्या 22. त्यामध्ये 19 मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन देऊन तसं आदेश पारित केलेला आहे. त्याचबरोबर उर्वरित ज्या काही 3 मागण्या आहेत त्या 3 प्रमुख मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आपल्या फलटण तालुक्यामध्ये शिवाजी पुतळ्यापासून या प्रशासकीय भवनापर्यंत आंदोलन छेडलं आहे. त्यामध्ये त्या 3 प्रमुख मागण्या अशा होत्या की दिव्यांगाला पेन्शन ही 6,000 इतर राज्याप्रमाणे व्हावी. दुसरा मुद्दा होता शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी. आणि तिसरा मुद्दा होता शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा. या 3ही मागण्या या आता असलेल्या कार्यरत असलेल्या सरकारकडून प्रस्तापित जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या असल्या कारणानं आपण हे आंदोलन आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाखाली बच्चूभाऊंच्या आदेशानं आपण फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये राबवत आहोत. आणि हे आंदोलन शांततेनं आपल्या सर्व दिव्यांग बांधवांनी, निराधार बंधू भगिनींनी, त्याचबरोबर शेतकरी वर्गानं, पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सौजन्यशीलतेनं व्यवस्थितरित्या इथपर्यंत पार पाडलेला आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपल्या हक्कासाठी इथं आपण सगळे जमलात. त्याबद्दल संघटनेच्या पक्षाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. आपला बिडो